कढईमध्ये तेल टाकून घेतलं. त्या तेलामध्ये मेथीची भाजी छान परतून घेतली आणि परतल्याच्या नंतर इथं ताटामध्ये 2 वाट्या गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलं. त्यामध्ये तीळ टाकून घेतले, हळद टाकली, ओवा टाकला. त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि मीठ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ते टाकलं. त्यानंतर परतलेली मेथीची भाजी टाकली आणि सर्व जिन्नस त्या पिठामध्ये एकत्र करून घेतले. ते पूर्ण मिक्स केल्याच्या नंतर त्यामध्ये पाणी टाकून हे छान घट्ट मळून घेतलं आणि त्या पिठाच्या आता छान लहान लहान असे गोळे करून पुऱ्या लाटून घेतल्या. ह्या पुऱ्या चवीला खूप छान लागतात. ह्या मेथीच्या पुऱ्या मुलं आवडीने खातात. अशी मेथीची भाजी जरी नाही खाल्ली तरी बी मेथीच्या पुऱ्या मात्र मुलं आवडीने खातात. ह्या पुऱ्या अशा दाबून दाबून तळून घ्यायच्या, म्हणजे त्या छान टम्म फुगतात. अशा पद्धतीने मी दुसरी पण पुरी तळून घेतली आणि इथं सर्व पुऱ्या आपल्या